नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राचा BC आहे आणि मित्रांनो आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करत आहे। मित्रांनो, आपला बँक ऑफ महाराष्ट्राचा जो कस्टमर असतो त्याचं जर APS डिसेबल असला तर ते अनेबल कसं करायचं ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, APS अनेबल आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला डेबिट डिसेबल सर्व्हिस हा असा मेसेज येतो। मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही डेबिट डिसेबल सर्व्हिस हा असा मेसेज आलेला आहे। याला ओके करूया आणि हा जो प्रॉब्लेम आहे आता सॉल्व करूया आपण। आपल्या इथं आपल्या पोर्टलवर APS डिसेबल अनेबल हा ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला APS अनेबल करायचं आहे। जे कस्टमर कोणत्याही फिंगरने तो पैसे विथड्रॉ किंवा फंड ट्रान्सफर करू शकतो। इथं आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर इथं सिलेक्ट करायचं आहे अनेबल डेबिट सर्व्हिस आणि विथड्रॉ आणि फंड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं ओके केल्यानंतर कस्टमरचा कोणताही फिंगर ठेवायचा आहे। इथं सक्सेसफुली APS अनेबल सर्व्हिस अपडेट झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।